आपण करतोय। तर महाविकास आघाडीकडून आज महायुती सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन केले जाणार आहे। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचा निषेध म्हणून हे आंदोलन केले जाणार असल्याचं कळतंय। महाविकास आघाडीचे नेते हुतात्मा स्मारक इथे जमणार आहेत। स्मारकाला वंदन करून महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते हे गेटवे ऑफ इंडियाकडे जातील। मात्र या मोर्चाला अजूनही पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाहीये। त्यामुळे आंदोलनाला परवानगी नसताना महाविकास आघाडीचे नेते आंदोलनामध्ये सहभागी होणार का हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, महाविकास आघाडीचं आज आंदोलन आहे, या पार्श्वभूमीवरती कशा प्रकारे आंदोलनाची काही अपडेट समोर आलेली आहे? कारण पोलिसांचा अजूनही या संपूर्ण गोष्टीला परवानगी त्यांनी दिलेली नाहीये, काय सांगाल? मी सध्या हुतात्मा स्मारकाच्या जवळ आहे, जिथे हळूहळू जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे। खरं तर या आंदोलनाला परवानगी नाही आहे, असं असताना सुद्धा आपण पाहतो आहोत की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे लोक आहेत ते सहभागी झालेले आहेत। हळूहळू सहभाग त्यांचा नोंदवताना दिसत आहेत। आज महाविकास आघाडीनं आंदोलनाची हाक दिलेली आहे, त्या आंदोलनासाठी म्हणून हे सगळेजण एकत्रित झालेले आहेत। ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा पडला त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन केलं जात आहे। यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आज आपण पाहतोय की इथे मोठ्या संख्येनं हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी हळूहळू जमायला सुरुवात झाली। महाविकास आघाडीतले तीनही पक्ष जे आहेत ते सहभागी होणार आहेत आणि या तीन पक्षांकडनं जे आहेत आपण काही जणांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। आज तुम्ही आंदोलन करताय, काय तुमच्या भावना आहे, काय तुमचं म्हणणं आहे? हम चाहते हैं कि जो शिवाजी महाराज जिनको हम भगवान की तरह पूजते हैं, हम नहीं सारा हिंदुस्तान पूजता है, वहाँ वो जो पुतले का जो इंसिडेंट हुआ है वो बहुत ही एक निंदनीय है और हम उसके विरोध में आए हैं कि ये। लेकिन पीएम पहले ही माफी मांग चुके हैं, सरकार द्वारा माफी मांगी जा चुकी है, सरकार के जो घटक पक्ष है उनके द्वारा माफी मांगी जा चुकी है, फिर ये राजनीति क्यों? दे आर डूइंग देयर जॉब, हम अपना काम कर रहे हैं। हमारा काम है कि लोगों तक ये बात पहुंचाना। एक आदमी के माफी मांगने से ये क्यों नहीं, कैसे हुआ ये? आफ्टर स्पेंडिंग सो मच मनी, इतना पैसा खर्चा करने के बाद कैसे हुआ ये? इतनी जल्दी हवा के साथ कैसे हो गया ये? तो इसकी इंक्वायरी पूरी होनी चाहिए। माफी मांगने से बात खत्म नहीं होती मैडम। ये बहुत बड़ा इंसिडेंट है। सारे हिंदुस्तान के लोग जो शिवाजी महाराज को भगवान की तरह पूजते हैं, सब हम लोग सब, उनका ये होना अच्छा नहीं है, बहुत बुरा हुआ है। इस गवर्नमेंट का निषेध है। काही जुने जाणती लोक सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आज तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी होताय, काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं आहे की या शिंदेने जो अपमान केलाय महाराजांचा तो आम्हाला बिलकुल पटलेला नाही। अशा शिंदेला ना शिक्षाही झालीच पाहिजे। बरं, हा, कारण त्याने पंतप्रधान पंतप्रधान पण हे निवडणुकीत हे करून ते इथे आलेले आणि माफी मागितली। 5 दिवस काय झोपले होते पंतप्रधान? त्यांना काय शिवाजी महाराजांबद्दल काय नाही हे नाही, हा, नंतर 5 दिवसांनी येऊन माफी मागून उपयोग काय? पण मग त्याला तुम्ही शिंदेला हे करा ना, त्याला काढून टाका ना पदावर, का नाही काढून टाकत त्याला? नक्की आपण पाहतोय की हा हुतात्मा स्मारक आहे। या हुतात्मा स्मारकाची निर्मितीच मुळात मुंबईसह महाराष्ट्र याचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये जे हुतात्मे झाले होते त्यांचं हे प्रतीक आहे आणि त्यामुळे या प्रतीकाला नमन करून हे आंदोलन पुढे केलं जाणार आहे। निषेध केला जातो आहे ज्या पद्धतीनं हे घडलेलं आहे त्याच्या। आणखी काही शिवसैनिक आहे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय तुमचं म्हणणं आहे? आज तुम्ही तुमचे सगळे नेते मंडळी आज सहभागी होत आहेत आंदोलनामध्ये। या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावावरती हा महाराष्ट्र आणि देश चालतो ते छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे आराध्य आहेत आणि त्यांचा पुतळा कोसळल्यानंतर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकांकडनं जनसमुदायाकडनं हा विषय हाताळला जातोय, याच्यामध्ये पक्ष हा विषयच राहत नाही, परंतु कोणीतरी नेतृत्व करावं लागतं। म्हणून शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे, आमचे माननीय उद्धवसाहेबजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीनं हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चात आम्ही सगळेजण पक्ष असेल आणि इतरही समाजातल्या लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी आमची इच्छा कुठून आहे। आलाय तुम्ही? आम्ही पुण्यावरून आलो आहोत। बरं, मला सांगा की पंतप्रधानांनी जाहीर माफी मागितली, त्यानंतर पक्षातल्या घटक पक्षांनी माफी मागितलेली आहे, जे प्रकार झालेला आहे त्याची चौकशी केली जाणार आहे, असं असतानाही हे आंदोलन केलं जात आहे। त्यामुळे यात राजकारण केलं जात आहे असं म्हटलं जात आहे। महाराजांच्या बद्दल राजकारण करू नका असं सत्ताधारी म्हणत आहे। 8 दिवसांनी माफी मागितली जाते, अजूनही आरोपीला अटक होऊ शकत नाही
आणि एक साईडला माफी मागायचं नाटक केलं जाते आणि दुसऱ्या बाजूला तिथं गोंधळ घालून जे कालचा प्रकार घडला आदित्य ठाकरेंच्या बाबतीत माफी मागितली जाते नाही मगरीचे अश्रू आहे असं आम्हाला वाटते. त्यामुळे सर्व जनता निश्चितच या आंदोलनामध्ये सहभागी होईल. बरं, आज तुम्ही कुठून आलेले? पुण्यावरून आलेलो आहे. बरं, म्हणजे वेगवेगळ्या भागातून सगळेजण आज या ठिकाणी सहभागी उद्धव ठाकरे साहेबांनी गेल्या 2-3 आठवड्यामध्ये जी काय आपली वक्तव्य केली ती पहा, लावारसासारखी तप्ती वक्तव्य आहेत ती सगळी. तो संतप्त महाराष्ट्र आहे. तो संतप्त महाराष्ट्र इथं येऊन अभिवादन करतो. तुम्ही अभिवादन करायला आमच्याच राज्यात छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करायला कायदे कानून वाकडे तिकडे गुलामी करून सांगता. तुम्हाला स्वतःला तुमच्या आत्म्याला विचारा, तुम्ही करताय ते बरोबर करताय का, एवढं तुमच्या आत्म्याला विचारा. अहो कसल्या भागात, अहो ऐका, त्या मोदीवर सोडून द्या हो त्या पंतप्रधानांचं. उद्याच्या महाराष्ट्रातल्या निवडणुका ठेवून तुम्ही स्टेटमेंट करता का? दांभिक आहात तुम्ही. तुम्हाला छत्रपती शिवरायांबद्दल एवढा अभिमान आहे तर मग छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा मी मागणी करतोय. या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर राजसिंहासनाधिष्ठित पुतळा मागा हा पार्लमेंट सहित मी सातत्याने मागणी करतो. नाही करत तुम्ही वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभारला तेव्हा रेल्वेला नियम नाही आले का, कायदे कानून? इथं तर महाराष्ट्र शासनानं म्हणजे विधानसभेने पारित केलेलं आहे, महापालिकेने पारित केलेला ठराव आहे, नाना शंकर शेटांचं नाव द्या, नाही देत. इथं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवा, नाही देत. कायदे कानून चौकटी महाराष्ट्राला, कारण लाचार महाराष्ट्र आणि लाचार सगळी जी व्यवस्था उभी राहिलेली आहे त्या लाचारीचं प्रतीक आहे, त्याची निर्वसना करतो. हायकोर्टाने ज्या पद्धतीने भूमिका घेतली त्या हायकोर्टाला जाऊन विचारा, जरा जागेवर असेल तर विचारा, त्यांची जाहीर शिल्लक असेल तर. मग बंगालमध्ये बंद झाला, भारतीय जनता पार्टीने गेला, तिथलं हायकोर्ट का गप्प बसलं? सुप्रीम कोर्ट का नाही मग शिव मोठं उभं राहिलं? अहो सकाळी त्या बंदच्या वेळेला आम्ही पुकारला तेव्हा हायकोर्ट सकाळी उलट बोलले अर्थात दुपारपर्यंत, दुपारनंतर हायकोर्ट पलटलं. कळलं? तो सदा सर्वदा गेला होता ना. ही महाराष्ट्राच्या अस्मितेचा जो खिलवाड सुरू आहे ना तो बंद करा. हा लावा धगधगता जो आहे आतमध्ये तो बाहेर उफाळून केव्हा तरी. आणि म्हणून आज आम्ही शांततापूर्ण लोकशाही मार्गानं तिथं जाऊन अभिवादन करू इच्छितो. आम्हाला आमचा मार्ग मोकळा करायचा. भाई पण सत्ताधारी एक प्रश्न विचारता आहेत की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर वा, शिवसेना स्वातंत्र्यवीर युवती सावरकरांचा एवढा तुम्हाला अभिमान आहे. 10 वर्षात त्यांना तुम्ही भारतरत्न किताब का नाही दिला, हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. सत्ता त्यांची आहे. 11 वर्ष होऊन गेली, आता 11 वर्ष होतील. 11 वर्षात तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल इतकी आत्मीयता आहे, आपण भारतरत्न किताब का नाही देत त्याचं पहिलं उत्तर द्या, मग उरलेल्या प्रश्नांची उत्तर